तर विद्यार्थ्यांनो, आज आपण शिकणार आहोत पास्ट कंटिन्यूअस टेन्स. पास्ट कंटिन्यूअस टेन्स म्हणजे काय, यालाच आपण अपूर्ण किंवा चालू भूतकाळ सुद्धा असं म्हणतो. पास्ट कंटिन्यूअस टेन्स shows some action was going on at a particular moment in the past. पास्ट टेन्स मध्ये जो ऍक्च्युअली सेकंड जो प्रकार आहे पास्ट कंटिन्यूअस टेन्स, ऍक्च्युअली याच्यामध्ये कुठल्या प्रकारची ऍक्शन इंडिकेट केल्या जाते? Past continuous tense shows some action was going on at a particular moment. Past continuous tense shows an action was going on at a particular moment. Going on at a particular moment in the past. म्हणजेच काय होतं याचा अर्थ? भूतकाळामध्ये एक योग्य क्षणाला चालू असलेली कृती दर्शविल्या जाते. भूतकाळामध्ये एका योग्य क्षणाला चालू असलेली, जी त्यावेळेला चालू होती अशी कृती दर्शवल्या जाते, अशी ऍक्शन या ठिकाणी दर्शवल्या जाते जे पास्ट मध्ये चालू होती. तुम्ही सुद्धा वापरते वेळी जी ऍक्शन ऍक्च्युअली भूतकाळामध्ये चालू होती त्या ऍक्शनला म्हणण्याकरता पास्ट कंटिन्यूअस टेन्सचा उपयोग तुम्हाला करायचा आहे. आणि या ठिकाणी एक स्ट्रक्चर सुद्धा दिलेलं आहे, जसं की सब्जेक्ट प्लस वॉज वेअर प्लस वर्ब प्लस आयएनजी प्लस ऑब्जेक्ट. म्हणजे याचा अर्थ काय होते? करता, त्याच्यानंतर वॉज वेअर, ठीक आहे, होता होते, त्याच्यानंतर क्रियापद, त्याच्यानंतर आयएनजी फॉर्म आणि आयएनजी नंतर ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट म्हणजे कर्म. म्हणजेच तुम्हाला क्रियापदाला आयएनजी लावायचा आहे. जे काही ऍक्च्युअली तुम्ही सेंटेन्स या ठिकाणी लिहिणार आहे ऍज अ एक्झाम्पल म्हणून किंवा ऍज अ ऍक्शन इंडिकेट करण्यासाठी, तर त्या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे? वर्बला आयएनजी लावायचा आहे. जसं ही वॉज प्लेइंग, ही वॉज प्लेइंग ऑन द ग्राउंड. या प्रकारची काय करायची तुम्हाला एक्झाम्पल बनवायची आहे. तर